वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये सुनावणीसाठी त्याला बाहेर आणलं जातंय। यावेळेस कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलाय। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून खरंच कराडला मारहाण झाली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात। वाल्मिक कराडला चोपला, कोर्टाबाहेर वकील आणि जनतेकडून धुलाई, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। गेल्या 3 महिन्यांपासून सरपंच हत्येप्रकरणी चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय आणि या कराडला वकील आणि जनतेनं कोर्टाबाहेर चोप दिल्याचा दावा केला जातोय। आता हा व्हिडिओ पहा। निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा व्यक्ती कराड असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र खरंच हा वाल्मिक कराड आहे का? वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाली का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पहा। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर चोप दिला। वकील आणि लोकांनी कराडला मारहाण केली। हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली। खरंच वाल्मिकला मारहाण झाली का याची तपासणी करण्यासाठी व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला। सर्वप्रथम व्हिडिओतील पोलीस हे महाराष्ट्र पोलीस नसल्याचं स्पष्ट दिसतंय। हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही हे तपासात समोर आलं। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। वाल्मिक कराडला मारहाण झालेली नाही। व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती कराड नाही। व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा असल्याची माहिती आहे। वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय। सध्या सरपंच देशमुख हत्या प्रकरण गाजतंय, त्यामुळे अनेक असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत। बीडमधील मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानं आता हा व्हिडिओ देखील लोकांना खरा वाटू लागलाय। मात्र आमच्या पडताळणीत वाल्मिक कराडला चोप दिला हा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।